भारतमातेचा तेजस्वी पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर. एका तेजाचा जन्म. नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. मुलांनो, मातृभूमीला परत जाण्यासाठी सागरात उतरलेला एक तरुण सागराला विनवीत म्हणत आहे, हे सागरा, मला माझ्या मातृभूमीला घेऊन चल. तिला भेटण्यासाठी माझा प्राण तळमळत आहे. माझी मातृभूमी संकटात आहे. परक्या लोकांनी तिला बळजबरीनं गुलामगिरीच्या बेडीत जखडून ठेवले आहे. तिला मुक्त करण्यासाठी मला गेलेच पाहिजे. हे सागरा, मला मदत कर. त्वरेने मला मातृभूमीकडे परत ने. मुलांनो, लांडग्यांच्या तावडीत सापडलेल्या आईला पाहून कोणी मुलगा हाताची घडी घालून गप्प बसेल काय? आपली भारत माता ही अशीच परक्यांच्या तावडीत सापडली. गुलामगिरीच्या साखळदंडांनी तिचा देह जखडला. माझ्या बाळांनो, मला मुक्त करा. या उपऱ्यांना हकलून लावा. माझी ही दुर्दशा उघड्या डोळ्यांनी पाहू नका. माझ्या शूरपुत्रांनो, लवकर धावून या. मातेने फोडलेला टाहो पुत्रांच्या कानी पडला. अश्रू ढाळणारी माता पाहून तिच्या मुलांच्या हृदयात संतापाची तिडीक उठली. त्यांची मने पेटून उठली. मातेचे अनेक पुत्र पुढे सरसावले. मातेला सोडवण्याच्या प्रयत्नात अनेकांची आहुती पडली. अनेक पुत्र शहीद झाले. आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी अपार हाल अपेष्टा भोगून, असीम त्याग करून, अलौकिक धैर्य दाखवून ज्यांनी आपला देह झिजविला, त्यांचे रोमहर्षक जीवन जाणून घेणे ही सुद्धा एक देशभक्तीच होय. सुजलाम आणि सुफलाम अशा भारतभूमीवर अनेक परक्या लोकांची नजर होती. अनेक परक्या लोकांनी भारतभूमीवर आक्रमणे केली आणि येथील अमाप संपत्ती लुटून नेली. अपार कष्ट करून येथील लोकांनी पुन्हा भारतभूमीला पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. भारत मातेची ही संपन्नता पाहून परक्या इंग्रज लोकांच्या तोंडाला पाणी सुटले. व्यापाराचे निमित्त करून ते येथे आले. गोड गोड बोलून त्यांनी आपले बस्तान बसविले आणि कायमचे ठाण मांडले. सत्ता गाजवायला सुरुवात केली आणि एक दिवस तेच या देशाचे मालक बनले. आपण आणि आपला देश झालो त्यांचे गुलाम. गुलामांना कसलेही अधिकार नसतात. मालक सांगेल तसेच त्यांना राहावे, वागावे लागते. भारतीय जनतेवर असेच संकट ओढवले. मुकी बिचारी, कुणीही हाका, अशी त्यांची गत झाली. पण या भारतभूमीचे भाग्य थोर. संकटाच्या वेळी अनेक नवरत्नांनी येथे जन्म घेतला. मायभूमीसाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले. भारत मातेच्या अशा सुपुत्रांपैकी एक होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तर मुलांनो, या नवरत्नाचे तेज कसे वाढत गेले ते आपण पाहू. सावरकरांचे घराणे मूळचे कोकणातील. त्यांचे पूर्वज कोकण सोडून देशावर नाशिकला आले. आपल्या कर्तबगारीने घराण्याचा नावलौकिक वाढविला. अशा घराण्यात नाशिक जवळील भगूर या गावी 28 मे 1883 या दिवशी विनायक सावरकरांचा जन्म झाला. लहान वयात कठोर प्रतिज्ञा. विनायकांचे वडील दामोदरपंत विद्वान, स्वाभिमानी आणि करारी स्वभावाचे होते. ते इंग्रजी शिकलेले असले तरी धार्मिक वृत्तीचे, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. त्यांची आई राधाबाई या धार्मिक आणि सात्विक वृत्तीच्या गृहिणी होत्या. विनायकांना 2 भाऊ आणि 1 बहीण होती. आई वडील सर्वांना प्रेमाने वाढवित होते. आपल्या मुलांनी चांगले शिकावे, अभ्यास करावा, सुसंस्कृत व्हावे असे त्यांना वाटे. ते मुलांना शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, पेशवे यांच्या स्फूर्तिदायक कथा सांगत. आई राधाबाई रात्री झोपण्यापूर्वी मुलांना रामायण, महाभारत यातला एखादा अध्याय वाचावयाला लावित असत. अशा प्रकारे बालविनायकांवर लोककथा, स्फूर्तिकथा, शौर्यकथा
इतिहास आणि पुराणकथा यांचा प्रभाव पडून त्यांचे मनोबल विकसित होण्यास मदत झाली. विनायक 6 वर्षांचे झाले. वडिलांनी त्यांचे नाव शाळेत दाखल केले. लवकरच ते आपल्या बुद्धीची चमक दाखवू लागले. लहान वयातच त्यांना वाचनाचा छंद जडला. ते तासनतास अभ्यास करायचे. त्यांची बुद्धी फारच तल्लख होती. लहान वयातच ते कविता करू लागले. त्या कविता वाचून त्यात असलेला जीवनविषयक दृष्टिकोन पाहून मोठ्या माणसांना विश्वास वाटत नसे की त्या कविता विनायकांनी केल्या असतील. एवढी त्यांची बुद्धी तेज होती. लहानपणीच ते घोडेस्वारी करायला आणि धनुष्यबाण चालवायला शिकले होते. विनायक 10 वर्षांचे असतानाच त्यांची आई राधाबाई स्वर्गवासी झाल्या. त्यामुळे मुलांचे पालनपोषण करण्याचा सर्व भार वडिलांवर पडला. छोट्या विनायकांचे आपल्या आईवर खूप प्रेम होते. विनायकांच्या वडिलांनी खूप कष्ट घेऊन मुलांना वाढविले, शिकविले, त्यांच्यावर चांगले संस्कार केले. मुलांनीही घरातली कामं करण्यास हातभार लावला. त्यावेळी विनायक घरातल्या दुर्गादेवीची पूजा अर्चा करायचे. अभ्यासाबरोबरच विनायक मित्रांना जमवून वेगवेगळे खेळ खेळायचे. माणसाचे भावी गुण त्याच्या बालपणातच दिसून येतात, तसे विनायकांबाबतही घडत होते. ते मित्रांना म्हणायचे, अभ्यासाबरोबर व्यायाम आणि शस्त्र चालवणे हेही शिकले पाहिजे. शत्रूवर हल्ला करण्यासाठी वेळप्रसंगी त्याचा उपयोग होतो. म्हणून त्यांनी मुलांना जमवून बागेत एक खड्डा खोदून कुस्तीचा आखाडा बनविला आणि तेथे ते कुस्ती खेळू लागले. मुलांनी बांबूचे धनुष्यबाण केले. झाडावरील फळावर नेम धरून सराव करू लागले. अशा प्रकारे लहानपणीच विनायक मुलांचे नेता बनले. मुले त्यांचे नेतृत्व मानू लागली. मुलांनो, माणसाच्या जीवनात कधीकधी विलक्षण प्रसंग घडतात. त्यामुळे माणसाच्या जीवनात मोठा बदल घडून येतो. विनायकांच्या मनावरही खोल ठसा उमटविणारी एक घटना घडली. आपल्या देशात त्यावेळी भयानक घडामोडी घडत होत्या. महाराष्ट्रात दुष्काळाने आणि प्लेग या महाभयानक रोगाने थैमान घातले होते. प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी इंग्रज सरकारने जे उपाय योजले होते त्यामुळे प्लेग राहिला बाजूलाच, परंतु लोकांचा मात्र भयंकर छळ होऊ लागला. लोकांना घरातून हाकलून अशा ठिकाणी पाठवले जाई की तेथे कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नव्हत्या. प्लेगचा संसर्ग होऊ नये म्हणून लोकांच्या घरादाराला आगी लावल्या जात. गोरे शिपाई स्त्रियांवर अत्याचार करीत. प्लेग परवडला पण हा सरकारी छळ नको असे लोक म्हणू लागले. हा अत्याचार पाहून पुण्यातल्या चाफेकर बंधूंची माथी भडकली. या अत्याचाराला जबाबदार असणारा इंग्रज अधिकारी रँड साहेब याला त्यांनी गोळ्या घालून ठार केले. चाफेकर बंधूंना इंग्रजांनी पकडले आणि फाशीची शिक्षा ठोठावली. चाफेकरांनी हातात गीता घेतली आणि देशासाठी ते फाशी गेले. या घटनेचा खोल परिणाम विनायकांवर झाला. देशासाठी देह झिजविण्याचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. ते तडक देवघरात गेले. देवीची प्रार्थना करीत त्यांनी एक कठोर प्रतिज्ञा केली. म्हणाले, मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सतत झगडत राहीन. मायभूमीतून इंग्रजांना हाकलून लावीन. तिला स्वातंत्र्य आणि श्रेष्ठत्व प्राप्त करून देईन. मुलांनो, अशा प्रकारे इतक्या लहान वयातच विनायकांना देशभक्तीची तळमळ लागून राहिली होती. मित्रमेळा. मुलांनो, विनायकांमध्ये देशभक्तीबरोबरच संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जाण्याचेही गुण दिसून येत होते बरं का. गावात जेव्हा प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला तेव्हा माणसे पटापट मरू लागली. काही घरातील करती माणसे प्लेगला बळी पडली. प्रेताला अग्नी द्यायला घरात कोणी उरले नाही. कोण कोणाच्या मदतीला जाणार. अशा वेळी विनायकांनी आपल्या अनेक मित्रांना जमवून आजारी अपंग माणसांची सेवा शुश्रूषा करायला सुरुवात केली. या प्लेगने विनायकांचे जीवनसुद्धा दुःखी केले. त्यांचे वडील आणि चुलते प्लेगला बळी पडले.
लहान भाऊ नारायण हेही प्लेगने आजारी पडले. थोरले भाऊ बाबाराव यांनी जीवापाड सेवा करून नारायणांना वाचविले. भगूरच्या शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर विनायक पुढील शिक्षणासाठी नाशिकला आले. नाशिकच्या हायस्कूलमध्ये शिकत असतानाच अभ्यासाबरोबरच ते लिखाण करू लागले. त्यांचे सखोल ज्ञान आणि त्यांच्या वक्तृत्व गुणांनी त्यांचे गुरुजन भारावून गेले. त्यांचे लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ लागले. वक्तृत्व स्पर्धेत त्यांचा नेहमी पहिला नंबर येत असे. त्यांचे धीट विचार आणि अफाट ज्ञान पाहून परीक्षक सुद्धा चकित होत असत. या काळात त्यांनी अनेक देशभक्तीपर कविता, पोवाडेही रचले. त्यांच्या या गुणांमुळे सगळीकडे त्यांचे नाव होऊ लागले, कौतुक होऊ लागले. असे असले तरी विनायकांचे मन मात्र अस्वस्थ होते. आपली प्रतिज्ञा ते विसरले नव्हते. मायभूमीला स्वतंत्र करण्याचे ध्येय त्यांनी नजरेसमोर ठेवले होते. याच काळात त्यांनी नवीन मित्र मिळविले. ते देशप्रेमी होते. टिळकांच्या देशभक्तीच्या विचारांनी ते भारावून गेले होते. मग या सर्वांनी अनेक गुणी आणि कर्तृत्वशील तरुणांची एक फळी उभारून 1900 सालाच्या प्रारंभाला मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली. मग अनेक ठिकाणी मित्रमेळा संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. राष्ट्रीय विचाराच्या तरुण मुलांची एक फळीच यामुळे निर्माण झाली. तरुण विनायक त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत चेतविण्याचे काम करू लागले. आजूबाजूच्या काही उनाड परंतु बुद्धिमान तरुणांनाही विनायकांनी आपल्या विचारांनी स्वतःकडे आकर्षित करून घेतले. देशभक्तीचे विचार त्या तरुणांच्या अंतःकरणात रुजविले. त्यांच्यातील सुप्त गुणांना योग्य वळण देऊन देशभक्तीच्या मार्गावर आणले. वीर आणि साहसी विचारांच्या तरुणांची एक फौजच त्यांनी निर्माण केली. या मित्रमेळ्याचे सभासद असलेली तरुण मुले शहरातील जनतेची विविध प्रकारे सेवा करीत असत. जुलूम जबरदस्ती करणाऱ्यांना ते चांगला धडा शिकवीत. उर्मट धटिंगण लोकांची मस्ती जिरवीत. प्लेगच्या साथीत आजारी लोकांची सेवा करीत. मित्रमेळ्याच्या सभा भरत त्यावेळी तेथे राजकीय विषयांवर चर्चा, वादविवाद होत. विनायकांची जाज्वल्य देशभक्ती, परखड मते, त्यांचे अफाट वाचन आणि त्यांचे स्फूर्तिदायक विचार यामुळे त्यांचे सहकारी मित्र भारावून जात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला खूप कष्ट पडतील. इंग्रजांचा छळ, हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील. त्याला तोंड देण्यास आपले शरीर आणि मन नेहमी तयार असले पाहिजे. आपली शारीरिक आणि मानसिक ताकद वाढली पाहिजे असे विचार ते त्यांच्या मनांवर बिंबवित असत. विनायक स्वतः सूर्यनमस्कार घालीत असत. प्रत्येक गोष्ट ते स्वतः करीत असत. नंतरच ते दुसऱ्यांना सांगत असत. त्या काळी आपला समाज भेदभावांनी पोखरलेला होता. त्यामुळे आपल्या समाजात एकी नव्हती. विनायक मात्र कधी भेदभाव मानित नसत. ते कोणाच्याही घरी जेवत असत. सर्व हिंदू समान आहे. जे कोणी भारत मातेला गुलामगिरीतून सोडविण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतील ते सर्व माझे बांधव आहेत असे त्यांचे विचार होते. देशभक्तीचा असा प्रसार करण्यात विनायकांचा खूप वेळ जात असे तरी अभ्यासात ते मागे नव्हते. विनायक आणि त्यांचे सहकारी परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होत असत. त्यांचे देशप्रेम, देशासाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी, अफाट वाचन आणि ज्ञान यामुळे शिक्षक मंडळी त्यांचे कौतुक करीत. लोकमान्य टिळकही त्यांच्या विचारांनी भारावून गेले होते. बाळ, मी तुझ्या देशभक्तीच्या कविता आणि लेख वाचून आनंदून गेलो आहे. तुझ्यासारख्या तरुणाकडे देश आशेने पाहत आहे असे म्हणत लोकमान्य टिळकांनी त्याची पाठ थोपटली. यामुळे विनायकांचे देशाला स्वतंत्र करण्याचे विचार आणखी पक्के झाले. भाषण बाजी नव्हे, प्रत्यक्ष कृती. विनायक आता मॅट्रिकचा अभ्यास करीत होते. आई वडिलांचे अकाली निधन झाल्याने सर्व भावंडांची जबाबदारी विनायकांचे मोठे भाऊ बाबारावांवर पडली होती. बाबारावांचे विनायकांवर खूप प्रेम होते. विनायक देश स्वतंत्र करण्यासाठी सतत काहीतरी करत आहे. त्याला पुढे जाण्यासाठी आपण त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे हे ते जाणून होते. विनायकांच्या पुढील शिक्षणाची त्यांना चिंता लागली होती. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. भाऊराव चिपळूणकर नावाचे एक सधन गृहस्थ सावरकर कुटुंबियांना चांगले ओळखत होते. त्यांनी आपल्या मुलीशी विनायकांचा विवाह करून दिला आणि सांगितले की शिक्षणाच्या खर्चाची काही काळजी करू नका. शिक्षणासाठी लागेल ती मदत मी करीन. हे ऐकून बाबारावांना खूप आनंद झाला.
विनायक मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर सर्वजण त्यांना विनायक सावरकर म्हणून ओळखू लागले. त्यानंतर सावरकरांनी पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे अनेक ध्येयवादी राष्ट्रीय विचारसरणीचे तरुण एकत्र येत होते. त्याच महाविद्यालयात सावरकरांनी देशभक्तीपर क्रांतिकारक विचारांचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले. अनेक तरुण त्यांचे मित्र बनले. तेथे सावरकर गट स्थापन झाला. महाविद्यालयाच्या सर्व कार्यक्रमांवर या गटाची छाप पडली. या गटाने एक साप्ताहिक सुरू केले. सावरकर यातून देशभक्तीपर विचारांचे लेख लिहू लागले. वर्तमानपत्रातूनही त्यांचे लेख प्रसिद्ध होत होते. महाविद्यालयाच्या समारंभात सावरकर देशभक्तीपर हृदय हेलावून टाकणारी भाषणे देऊ लागले. ती भाषणे ऐकणारे देशप्रेमाने भारून जात असत. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेण्यासाठी तरुणांची मने पेटून उठू लागली. सावरकर जसे बोलत तशीच कृती करीत असत. ते नेहमी स्वदेशी पोशाख परिधान करत असत. पुण्यातील अनेक सार्वजनिक कार्यात ते पुढाकार घेत असत. पुण्यात शी.म. परांजपे आपल्या काळ या वृत्तपत्रातून देशहिताचे क्रांतिकारी विचार मांडत असत. असे विचार सावरकरांना पुढे जाण्यास प्रोत्साहन देत. काही वेळा सावरकर लोकमान्य टिळकांनाही भेटत असत. आपल्या विचारांनी सावरकरांनी पुण्यातील जनतेची मने जिंकली होती. 1905 साली इंग्रजांनी हिंदी लोकात भांडण लावून देण्यासाठी बंगाल प्रांताची फाळणी केली. लोकमान्य टिळकांनी या फाळणीविरुद्ध सर्व देशभर जनजागृती करण्याचा प्रयत्न चालविला होता. याच वेळी सावरकरांनी परदेशी इंग्रजी मालावर, कपड्यांवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन करायचे ठरविले. यासाठी त्यांनी टिळकांचे आशीर्वाद घेतले. सावरकरांनी देशात प्रथमच परदेशी कापडाची होळी पुण्यात पेटविली. सर्व भारतभर ही बातमी पसरली. इंग्रज सरकारविरुद्ध देशभर असंतोष उत्पन्न झाला. स्वातंत्र्य आंदोलनाच्या भडकलेल्या अग्नीत सावरकरांच्या भाषणाने तेल ओतण्याचे काम केले. यावेळी सावरकर अवघे 22 वर्षांचे होते. परंतु या कृत्यामुळे लवकरच त्यांना एका संकटाचा सामना करावा लागला. इंग्रज सरकारविरुद्ध भाषण आणि कृती केल्याबद्दल त्यांना कॉलेजच्या वसतिगृहातून काढून 10 रुपये दंडाची शिक्षा केली. परंतु यामुळे उलट सावरकरांचे नाव सगळीकडे दुमदुमू लागले. कॉलेजच्या प्राचार्यांचा सर्वांनी निषेध केला. दंड भरण्यासाठी सावरकरांकडे मदतीचा ओघ लागला. परंतु सावरकरांनी स्वतःच दंड भरला. लोकांकडून आलेला पैसा त्यांनी सार्वजनिक संस्थांना देणगी म्हणून वाटून टाकला. यातूनच सावरकरांचे अनेक गुण दिसून येऊ लागले. अभिनव भारत. सावरकरांनी पुण्यात परदेशी कापडाची होळी धडाडून पेटविली. ते पाहून लोकमान्य टिळक म्हणाले, ही होळी फक्त परदेशी कपडेच जाळणार नाही, तर इंग्रजांचे साम्राज्यच यात जळून भस्मसात होईल. टिळकांच्या अशा उद्गारामुळे सावरकरांना आणखी बळ मिळाले. एके दिवशी एका घरात सावरकर आणि त्यांची मित्रमंडळी जमली. ते सर्व तरुण म्हणजे रोमारोमात देशाभिमान भिनलेले, हलके बोलके, दाहक, निखारेच होते. ते सर्व एका विचाराने भारलेले तरुण होते. मध्यभागी एक चौरंग मांडला होता. शेजारी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांच्या प्रतिमा होत्या. मध्यभागी गणेशाची प्रतिमा होती. सर्व प्रतिमांना फुलांचे हार घातलेले होते. सावरकर उभे राहत म्हणाले, आपण आजपासून आपल्या मित्रमेळ्याचे रूपांतर अभिनव भारत या संस्थेत करणार आहोत. या संस्थेचा प्रत्येक सभासद आज ही प्रतिज्ञा करेल. आपल्या पवित्र धर्मावर, छत्रपती शिवरायांच्या नावावर, आपल्या पवित्र देशासाठी महान पूर्वजांची शपथ घेऊन मी प्रतिज्ञा करतो की आपला देश संपूर्ण स्वतंत्र होण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करीन. यात मी आळस करणार नाही. माझ्या उद्देशापासून तीळ मात्र मागे हटणार नाही. मी संस्थेच्या सर्व नियमांचे पालन करीन. जमलेल्या सर्व तरुणांनी एकामागून एक अशी उभे राहून प्रतिज्ञा केली. मग सावरकर म्हणाले, शांततेच्या मार्गाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही. सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल. यासाठी जीवावर उदार झालेल्या, मृत्यूला न भिणाऱ्या देशभक्त तरुणांची संघटना उभी करावी लागेल. प्राणाचे बलिदान करून आपल्याला ते मिळवावे लागेल. जमलेले सर्वजण हात उंचावून आम्ही या कार्यात सर्वात पुढे राहू असे सांगू लागले.
सावरकरांना आता क्रांतिकारी विचारसरणीचे ज्वलंत देशाभिमान असलेले तरुण म्हणून सर्वजण ओळखू लागले. अनेक तरुण अभिनव भारत संघटनेचे सभासद झाले. लवकरच सावरकर BA पास झाले. नंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला. कायद्याचा अभ्यास करीत असतानाच त्यांनी संघटनेच्या प्रचाराचे कार्य सुरू ठेवले. अनेक ठिकाणाहून त्यांना व्याख्याने देण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. क्रांतिकारी चळवळीचे नेते म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले. इंग्रज सरकारच्या विरुद्ध त्यांनी महाराष्ट्रभर जनजागृती करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यावर खवळून असलेले इंग्रज सरकार त्यांना कधीही अटक करून तुरुंगात घालील असे सर्वांना वाटू लागले. परंतु निर्भीड सावरकर परिणामांची तमा न बाळगता त्वेषाने पुढेच जात राहिले. उच्च शिक्षणासाठी लंडनला. त्या काळी परदेशात शिकायला जाणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. सावरकरांना परदेशी जाऊन बॅरिस्टर व्हावे असे वाटत होते. यामध्ये त्यांचा दुसरा आणखी एक हेतू होता. शिक्षणाबरोबरच परदेशात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा प्रसार करणे, त्यासाठी मदत मिळविणे, जीवावर उदार होऊन स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झटणारे तरुण सहकारी मिळविणे. लंडनमधील पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सावरकरांना इंग्लंडमधील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. पण त्यात एक अट होती. मी अशी शपथ घेतो की मी इंग्रज सरकारची कोणतीही नोकरी स्वीकारणार नाही. सावरकरांनी हसतच ती अट मान्य केली. लोकमान्य टिळक आणि नाशिकच्या जनतेचा निरोप घेऊन सावरकर परदेशी जाण्यासाठी मुंबई बंदरात आले. त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर कुटुंबीय त्यांना निरोप देण्यासाठी हजर होते. आपला पती देशाच्या खूप मोठ्या कार्यासाठी परदेशी जात आहे याचा आनंद, तर पती हजारो मैल दूर जाणार याचे दुःख. पण त्या माऊलीने हे दुःख गिळून पतीला प्रेमाने निरोप दिला. बोटीवर हरनाम सिंग या तरुणाची सावरकरांशी ओळख झाली. पहिल्याच भेटीत तो सावरकरांचा कट्टर अनुयायी झाला. लंडनला पोहोचल्यावर सावरकर इंडिया हाऊसमध्ये उतरले. भारतातून शिक्षणासाठी लंडनला येणारे विद्यार्थी आणि इतर पाहुणे यांच्यासाठी राहण्याची आणि जेवण खाण्याची व्यवस्था काही अटीवर पंडित श्यामकृष्ण वर्मांनी केली होती. शिक्षणाचे बस्तान बसल्यावर सावरकरांनी फ्री इंडिया सोसायटी नावाची एक संस्था तेथे स्थापन केली. परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांची संघटना तयार करून देशभक्त तयार करण्याचे कार्य सावरकरांनी सुरू केले. त्यांनी अनेक अनुयायी मिळविले. यामध्ये लाला हरदयाळ, भाई परमानंद, मॅडम कामा, सेनापती बापट, मदनलाल धिंगरा, अय्यर, शुक्ल अशी कितीतरी नावे सांगावीत. हे सर्वजण उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात आले होते. परंतु सावरकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांनी देशकार्याला वाहून घेतले. लंडनमध्ये सावरकरांनी कार्य सुरू केल्यानंतर भारतात इंग्रज लोक येथील लोकांना कसे छळतात, अत्याचार करतात हे सांगायला सुरुवात केली. भारतीय जनतेचे गाऱ्हाणे त्यांनी जगाच्या वेशीवर टांगायला सुरुवात केली. फ्री इंडिया संस्थेच्या बैठका भरत शिवाजी महाराज, गुरु नानक, गुरु गोविंद सिंग यांचे स्मृतिदिन साजरे करीत दसऱ्याचा उत्सवही साजरा केला जात. अशा प्रकारे सावरकरांनी इंग्लंडमध्येच इंग्रजांच्या छाताडावर उभे राहून भारताची बाजू भक्कमपणे मांडायला सुरुवात केली. पहिला घाव घातला. सावरकरांच्या क्रांतिकारी विचारांचा जोरदार प्रसार होऊ लागला. पुस्तके, पत्रिका आणि देशभक्त मॅझिनीच्या शिकवणुकीचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर खूप मोठा प्रभाव पडला होता. सावरकरांनी मॅझिनीचे चरित्र मराठीत लिहून तो ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथाने महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळविली. त्यातील देशभक्तीचे जहाल विचार आणि ज्वलंत देशभक्ती याने लोकांची मने जिंकून घेतली. त्यामुळे इंग्रज सरकार हादरले. अशाच प्रकारे शिखांच्या इतिहासावरील पत्रके काढून देशप्रेमाने भारलेली, कर्तव्याची जाणीव करून देणारी ती पत्रके त्यांनी शीख सैनिकांमध्ये वाटली. यामुळे इंग्रज सरकार अस्वस्थ होऊ लागले. अशातच 1 मे 1907 हा दिवस उजाडला. 1857 साली भारतात स्वातंत्र्यप्रेमी वीरांनी इंग्रज सरकारविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध छेडले होते. पण त्यात त्यांना यश आले नाही. इंग्रजांनी या देशभक्त वीरांना बंडखोर ठरविले होते. भारतीय स्वातंत्र्य योद्ध्यांचा असा अपमान
लंडनमधील भारतीय तरुणांना सहन झाला नाही. म्हणून सावरकरांनी 1857मधील स्वातंत्र्यवीरांचा गौरव करण्यासाठी त्यांचा स्मृतिदिन अभिमानाने साजरा केला. लोकांना खरा इतिहास कळण्यासाठी सावरकरांनी खूप अभ्यास केला. त्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्याचे नाव 1857चा स्वातंत्र्य संग्राम. यामुळे खरा इतिहास जगातील लोकांना कळला आणि इंग्रज सरकारचे पितळ उघडे पडले. भारतात काय घडते यावर आधारित अनेक लेख त्यांनी अमेरिकेतील नियतकालिकांतून प्रसिद्ध केले. या सनसनीत लेखांनी भारतातील घडामोडी जगातल्या लोकांना कळल्या. त्यामुळे परदेशी जनतेची भारताला सहानुभूती मिळू लागली. त्याचवेळी जर्मनीत आंतरराष्ट्रीय सोशालिस्ट काँग्रेस भरली होती. भारताचे प्रतिनिधी म्हणून सावरकरांनी मॅडम कामा यांना तेथे पाठविले. मॅडम कामांनी इंग्रजांच्या विरोधाला न जुमानता तेथे प्रथमच भारतीय राष्ट्रध्वज फडकावला. जगातील स्वातंत्र्यप्रेमी जनतेने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी या प्रसंगी केली. याच वेळी भारतातील राजकीय वातावरण देखील उग्र बनले होते. सशस्त्र क्रांती केल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी सावरकरांची खात्री झाली होती. त्यांनी जगातील अनेक क्रांतिकारकांशी संपर्क ठेवला होता. काही भारतीय क्रांतिकारक स्फोटक द्रव्य जमवून त्याची गुप्तपणे ठराविक ठिकाणी पाठवणी करण्यात गुंतले होते. पुस्तकामध्ये पिस्तुले लपवून ती गपचूपपणे भारतात पाठवित होते. इंग्रजांनी भारतात चालवलेले अत्याचार, जुलूम, दडपशाही शिगेस पोहोचली होती. काहीतरी कृती केली पाहिजे असे सावरकरांना वाटत होते. त्यावेळी मदनलाल धिंग्रा नावाचे तरुण सावरकरांपुढे उभा राहत म्हणाले, मी माझ्या मातृभूमीसाठी बलिदान करायला तयार आहे. इंग्रज सरकारने भारतात केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याचे धिंग्रांनी ठरविले. सर कर्झन वायलीने बंगालच्या फाळणीच्या वेळी भयंकर अत्याचार केले होते. म्हणून धिंग्रांनी लंडनमध्ये कर्झन वायलीचा गोळ्यात झाडून वध केला. यामुळे सारे लंडन हादरून गेले. धिंग्रांना पकडण्यात आले. या घटनेमुळे जिकडे तिकडे भारत हाच चर्चेचा विषय बनला. इंग्रज भिवू लागले. मदनलाल धिंग्रांनी मायभूमीवर अत्याचार करणाऱ्या इंग्रजांना धडा शिकविला. त्यामुळे इंग्रज लोक सावरकरांना फार घाबरू लागले. सावरकरांचे नाव कानी पडताच इंग्रजांचा थरकाप उडत होता. धिंग्रांना इंग्रज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आणि देशप्रेमी क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा हे भारत मातेचे सुपुत्र भारत मातेला स्वतंत्र करण्याच्या प्रयत्नात हसत हसत फाशी गेले. सावरकर बॅरिस्टरीची परीक्षा पास झाले, परंतु इंग्रज सरकारने त्यांना बॅरिस्टरीची सनद देण्यास नकार दिला. सावरकर इंग्रज लोकांच्या डोळ्यात सलू लागले होते. भारतात सावरकरांचे कुटुंबीय, त्यांचे अनुयायी, मित्र यांचा इंग्रज सरकारने छळ सुरू केला. सावरकरांचे बंधू बाबारावांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दिवस रात्र सतत काम केल्यामुळे सावरकर लंडनमध्ये आजारी पडले. त्यांच्या जीवाला धोका आहे असे वाटून त्यांच्या मित्रांनी त्यांना पॅरिसला पाठवून दिले. इंग्रज सरकारने त्यांच्यावरही राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना पकडण्याचे वॉरंट काढले. अनुयायांचा छळ होत आहे असे पाहताच सावरकर पुन्हा लंडनला आले. इंग्रज पोलिसांनी झडप घालून त्यांना पकडले. सावरकर म्हणजे इंग्रज साम्राज्यावरील प्राणसंकटच असे इंग्रज सरकार मानित होते. त्यामुळे फाशीचा दोर सावरकरांकडे जिभल्यात चाटीत पाहू लागला होता. परंतु सावरकर कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास सिद्ध झाले होते. भारतात आपल्या कुटुंबावर काय संकटे आली असतील याचे विचार सावरकरांच्या मनात येत होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले होते. त्यांचा मोठा मुलगा जग सोडून गेला होता. त्यांचे बंधू बाबाराव जन्मठेपेची शिक्षा भोगायला अंदमानात गेले होते. लहान भाऊ नारायणरावांनाही पकडले होते. तर स्वतः सावरकर लंडनच्या तुरुंगात बंद होते. सावरकरांनी आपल्या कुटुंबाची अशी वाताहत कोणत्या कारणामुळे झाली हे आपल्या वहिनीला पत्र लिहून कळविले. लंडनच्या न्यायालयाने सावरकरांवर खटला चालविण्यासाठी त्यांना भारतात पाठविण्याचा निर्णय दिला. सावरकरांनीही आपल्या अनुयायांचा, ज्यांनी आपल्यासाठी अपार कष्ट सोसले, मदत केली, त्यांचे आभार मानित निरोप घेतला. त्यांचा निरोपाचा संदेश म्हणजे राष्ट्रभक्ती, मानवताप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा या भावनांनी भरलेले एक अमर काव्यपुष्पच होते.
सिंह जाळ्यात अडकला. सावरकरांना भारतात घेऊन येणाऱ्या मोरिया बोटीने लवकरच लंडनचा किनारा सोडला. बोटीत सावरकरांना कडेकोट बंदोबस्तात ठेवले होते. मार्गात बोटीत काहीतरी यांत्रिक बिघाड झाला म्हणून दुरुस्तीसाठी बोट फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात आली. डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असतानाही सावरकर बोटीवर मोकळेपणी हसत बोलत होते. पण त्यांच्या मनात मात्र वेगळेच विचार चालले होते. निसटून कसे जाता येईल याचाच विचार सावरकर करीत होते. हीच संधी आहे, पुन्हा अशी संधी मिळेल असे वाटत नव्हते. भारत मातेच्या पायातील गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी आपल्याला इंग्रजांच्या पिंजऱ्यातून निसटलेच पाहिजे, अशा प्रकारचे विचार सावरकरांच्या मनात येत होते. झाले, निश्चय ठरला. मला शौचाला जायचे आहे, जवळच्या इंग्रज अधिकाऱ्याला सावरकरांनी सांगितले. गोरा शिपाई त्यांना शौचालयाकडे घेऊन गेला. आत गेल्यावर त्यांनी चपळाईने वरचे पोर्ट होल पकडले आणि त्या लहानशा छिद्रातून समुद्रात उडी टाकली. धडाम आवाज झाला. पहारेकरी सावध झाले. पळाला, कैदी पळाला, त्याने बोंब ठोकली. सावरकर पोहत किनाऱ्याकडे निघाले होते. शिपाई त्यांच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडीत होते. पण नशीब बलबत्तर, गोळ्या सावरकरांच्या आसपास पडत होत्या. काही गोरे शिपाई त्यांचा पाठलाग करीत होते. अखेर सावरकर कसेबसे किनाऱ्याला लागले. पण अखेर गोऱ्या शिपायांनी त्यांना पुन्हा पकडून बोटीवर आणले. येथे सावरकरांनी केलेला पलायनाचा हा पराक्रमी धाडसी प्रयत्न जगभर गाजला. जगभरातल्या वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर ठळक अक्षरात हे वृत्त छापले. भारताचे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. स्वातंत्र्यासाठी जीवावर उदार झालेला देशभक्त असा त्यांचा गौरव होऊ लागला. अखेर कडक पोलीस पहाऱ्यात एके दिवशी बोट मुंबई बंदरात आली. भारतीय क्रांतिकारकांचा वीर नेता बेड्या ठोकलेल्या स्थितीत धक्क्यावरून तलवारी घेतलेल्या शिपायांच्या पहाऱ्यातून चालू लागला. आजूबाजूला जमलेल्या लोकांनी सावरकरांचा जय जयकार करीत त्यांच्या स्वागताच्या घोषणा दिल्या. बंद मोटारीत घालून त्यांना रेल्वे स्टेशनवर आणले. कडेकोट बंदोबस्तात त्यांची रवानगी नाशिकच्या तुरुंगाकडे झाली. अशा प्रकारे भारताचा सिंह इंग्रजांच्या जाळ्यात अडकला. उलटा न्याय. सावरकर सिंहाच्या छातीचे. मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी तळहातावर शिर घेतलेला हा सिंह येईल त्या प्रसंगाला हसत मुखाने सामोऱ्या जाण्यास सिद्ध झालेले. सावरकरांना अटक करून भारतात पाठवताच अनेक लोकांनी इंग्रज सरकारचा निषेध केला. वृत्तपत्रांनी सरकारला धारेवर धरले. परंतु कसेही करून सावरकरांना दोषी ठरवायचेच असा चंग इंग्रज सरकारने बांधलेला होता. मुंबईत सावरकरांवरील खटला सुरू झाला. सावरकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताच टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. त्यांचे अनेक सहकारी मित्र आरोपी म्हणून दुसऱ्या पिंजऱ्यात उभे होते. त्यांनीच जागतिक कीर्तीच्या आपल्या नेत्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले होते. सरकारी पक्षाने सावरकरांवरील आरोप वाचून दाखविले आणि खटल्याचे नाटक सुरू झाले. अनेक खोटे साक्षीदार उभे करून सावरकर कसे दोषी आहेत हे पटवण्याचा प्रयत्न सुरू झाला. वकिलाने एका साक्षीदाराला विचारले, नाशिकला जॅक्सनचा खून झाला त्यावेळी तू कोठे होतास? मी तेथेच उभा होतो जवळ, साक्षीदार उत्तरला. मग त्यावेळी सावरकर काय करीत होते? वकिलाचा प्रश्न. सावरकर पिस्तूल घेऊन उभे होते. साक्षीदाराच्या या उत्तराने सर्वजण अवाक झाले. कारण जॅक्सनचा खून झाला त्यावेळी सावरकर लंडनमध्ये होते. अशा प्रकारे अनेक खोटे साक्षीदार इंग्रज सरकारने उभे केले होते. यानंतर बराच काळ न्यायालयाचे कामकाज चालले. अखेर न्यायालयाने आपला निकाल घोषित केला. न्यायमूर्ती सावरकरांना उद्देशून म्हणाले, विनायक सावरकर, तुमच्यावरील आरोप इतके गंभीर आहेत की तुम्हाला फाशीच द्यायला हवी. पण आम्ही तुमच्यावर दया दाखवून तुमची सर्व मालमत्ता जप्त करून तुम्हाला 2 जन्मठेपांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा फरमावित आहोत. 2 जन्मठेपांची अभूतपूर्व शिक्षा. जगात आजवर असे कधीच घडले नव्हते. या रानटी शिक्षा ठोठावल्या म्हणून सावरकर जराही विचलित झाले नाहीत. त्यांनी स्वतः होऊनच स्वातंत्र्याच्या होमकुंडात उडी घेतली होती. खरे तर सावरकरांना कायमचे संपविण्यासाठीच इंग्रज सरकारने अशी भयानक शिक्षा सुनावली होती. त्या काळी अंदमानाची शिक्षा म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हटले जात. एका हातात थाळी आणि लोटा, काखेत अंथरुणाची वळकटी, एका हातात बेडी अशा थाटात सावरकरांना अंदमानकडे पाठविण्याची तयारी सुरू झाली. कडक बंदोबस्तात सावरकर अंदमानाकडे निघाले होते.
नरकपुरीतील यमयातना. महाराजा बोटीतून जीवघेणा प्रवास करून सावरकरांनी अंदमानात पाय ठेवला. महाभयानक दिसणाऱ्या अंदमानातील बंदीखान्याच्या फाटकासमोर सावरकर उभे राहिले. कर कर करीत तुरुंगाचा भीषण दरवाजा उघडला. एखाद्या मगरीने सावजाला मोठा जबडा वासून पोटात गडप करावे तसे सावरकर त्या बंदीखान्याच्या दरवाजातून आत गेले. तुरुंगाधिकारी बारी सावरकरांकडे तुच्छतेने पाहत म्हणाला, पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर मी कडक शिक्षा करीन. जसा तुरुंग भयानक होता तसाच तुरुंगाधिकारी बारी सुद्धा महाभयानक होता. त्याचे नाव काढताच भयंकर निर्ढावलेले खुनी गुन्हेगार सुद्धा थरथर कापत असत. त्याने कैद्यांवर इतके भयंकर अत्याचार केले होते की त्याच्याशी कोणाची तुलनाच होऊ शकत नव्हती. कैद्यांचा वाटेल तसा छळ करणे हाच त्याचा छंद होता. अशा त्या यमपुरीत सावरकरांनी प्रवेश केला. त्यांना ठेवलेल्या खोलीबाहेर अत्यंत क्रूर स्वभावाचे पहारेकरी पहाऱ्याला ठेवले होते. अनेक राजकीय कैद्यांना तेलाच्या घाण्याला जुंपत असत. त्या घाण्याला कोलू असे म्हणत. हा कोलू ओढून धिप्पाड माणूस सुद्धा काही दिवसातच चिपाडासारखा होत असे. कोलू ओढून हात रक्तबंबाळ होत असत. नैसर्गिक विधी करतानाही खूप छळ होत असे. कैद्यांना साखळदंडाला बांधून उलटे टांगून ठेवले जाई. सुशिक्षित कैद्यांना बैलाच्या जागी गाड्या ओढण्याचे काम करावे लागे. कैद्याला मिळणारे जेवण पहारेकरी मधल्यामध्येच फस्त करून टाकत असत. आजारी पडल्यावर योग्य ते उपचार औषध पाणी मिळत नसे. असा छळ असह्य झाल्यावर कैदी आत्महत्या करून या नरक यातनातून आपली सुटका करून घेत असे. अशा प्रकारे जगातल्या कोणत्याही तुरुंगापेक्षा अंदमानचा तुरुंग भयानक, क्रूर, अमानुष आणि छळाची परिसीमा गाठणारा होता. या नरकपुरीतील यमयातना भोगणे सावरकरांनाही चुकले नाही. काथ्या कुटून त्यांचे हात सोलवटून त्यातून रक्त ठिपकू लागले होते. त्यानंतर सावरकरांना कोलू ओढण्याचे काम दिले. बैलाने करण्याचे काम बॅरिस्टर सावरकर करू लागले. कोलू ओढून अतिश्रमाने ते खाली पडून बेशुद्ध झाले होते. एवढा छळ होत असूनही सावरकर मनाने खंबीर होते. अंदमानातील राजकीय कैद्यांना जे अधिकार असतात ते मिळवून देण्यासाठी सावरकर प्रयत्न करू लागले. यासाठी त्यांनी बंदिवानांना शिक्षण देण्याचे काम सुरू केले. घाणा ओढताना ते ज्ञानाचे धडेही देऊ लागले. जमेल तेव्हा ते बंदिवानांना उपदेशाचे 4 शब्द सांगू लागले. बारीच्या विरोधाला न जुमानता ते कैद्यांना वाचण्यासाठी पुस्तके देऊ लागले. यामुळे ज्यांना लिहिता वाचता येत नव्हते ते साक्षर झाले. गुन्हेगारांत सुधारणा झाली. तुरुंगातला सर्व व्यवहार उर्दू भाषेतून चालायचा. सावरकरांनी सर्वांना हिंदी भाषेतून व्यवहार करण्यास प्रवृत्त केले. सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव हेही त्याच तुरुंगात शिक्षा भोगीत होते. त्यांचा तुरुंगात भयंकर छळ होत असे. बंदिवासात असताना सावरकरांना अनेक देशभक्तीपर काव्य स्फुरत. या कविता ते काट्याने भिंतीवर लिहून ठेवीत. कविता तोंडपाठ झाली की भिंतीवरील कविता पुसून टाकीत. यासाठी त्यांना अनेक वेळा शिक्षाही झाल्यात. अंदमानामध्ये राजकीय कैद्यांचा कसा अमानुष छळ होतो याच्या बातम्या त्यांनी गुपचूपपणे भारतात आणि परदेशात पाठवून दिल्या. त्यामुळे इंग्रजांची जगात खूपच नाचक्की झाली. जगातल्या अनेक विचारवंतांनी, लोकशाहीवादी देशांनी अंदमानामधील राजकीय कैद्यांना सोडून द्यावे यासाठी इंग्रज सरकारवर दडपण आणायला सुरुवात केली. नरकपुरीतून सुटका. राजकीय कैद्यांना सोडून देण्यासाठी देशभर एकसारखा प्रचार सुरू झाला. देश परदेशातून इंग्रज सरकारला धारेवर धरण्यात येऊ लागले. सभा, विनंत्या, अर्ज आणि वृत्तपत्रातून सतत कैद्यांना सोडण्याची मागणी होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणून अनेक कैद्यांना सोडण्यात आले, पण सावरकरांची सुटका झाली नाही. शारीरिक मानसिक छळ, कष्टाचे काम, अपुरे जेवण, न मानवणारे हवामान यामुळे सावरकर भयंकर आजारी पडले. त्यांच्या शरीराचा नुसता हाडांचा सापळा उरला होता. सावरकरांना सोडून देण्यासाठी इंग्रज सरकारवर दडपण वाढत होते. अखेर तो दिवस उगवला. सावरकरांची त्या नरकपुरीतून अखेर सुटका झाली. 10 वर्ष त्यांनी कठोर तुरुंगवास भोगला होता. भारतात परतल्यावर त्यांना पुन्हा तुरुंगात ठेवण्यात आले. नंतर काही अटी घालून त्यांना सोडले, पण त्यांना राजकीय कार्यात भाग घेता येणार नव्हता आणि रत्नागिरीचा परिसर सोडून इतर कोणत्याही ठिकाणी जाता येणार नव्हते. तुरुंगात असताना त्यांनी ग्रंथलेखनही केले.
सावरकरांची सुटका होताच सर्व देशभर आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात आले. नाही राजकीय कार्य करायचे तर समाज कार्य करू असे म्हणत सावरकरांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. त्या काळी हिंदू समाजात एकी नव्हती. समाज जागृत व्हावा म्हणून सावरकरांनी वर्तमानपत्रातून आणि अनेक सभा संमेलनातून आवाज उठविला. हिंदू समाजातील अनिष्ट रीतिरिवाजांना मूठ माती दिली पाहिजे असे ते म्हणू लागले. त्यासाठी ते गरीब लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे चहा पाणी पिऊ लागले. हिंदू समाजाच्या प्रगतीला अडथळा ठरणाऱ्या चालीरीती रूढींचा त्याग केला पाहिजे असे ते म्हणत. सर्वांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यासाठीही ते लढले. समाजातील उच्च नीचतेची समजूत उखडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बहुजन समाजातील अज्ञान निवारणासाठी ते गावोगावी हिंडत. त्यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिराची स्थापना केली. या मंदिरात सर्व माणसांना मुक्त प्रवेश होता. कोणाही हिंदूला या मंदिरात पूजा अर्चा करण्याचा अधिकार होता. सावरकरांचे विचार विज्ञानवादी होते. लोकशाही आणि विज्ञान या आधुनिक जगातील सर्वात मोठ्या शक्ती आहेत. विज्ञान माणसाचे अज्ञान दूर करते. सावरकर हे संपूर्ण विज्ञाननिष्ठ आधुनिक विचारांचे आणि धर्मनिरपेक्ष वृत्तीचे होते. मानवजातीच्या जे हिताचे ते चांगले अशी त्यांची विचारसरणी होती. देशवासियांनी विज्ञानाची कास धरावी असे ते सांगत. निसर्गाचे नियम समजावून घ्या आणि आपली प्रगती घडवून आणा असे आवाहन ते जनतेला करत असत. अशा प्रकारे समाजाची विस्कटलेली घडी पूर्ववत करण्याचे, अज्ञान निवारणाचे, एकसंध समाज निर्माण करण्याचे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे कार्य सावरकर अखंडपणे करीत होते. असे समाजकार्य करीत असताना त्यांना कुटुंबाकडेही लक्ष द्यावे लागत होते. सरकारने त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली होती. सरकार देत असलेल्या तुटपुंजा मानधनातच त्यांना घर खर्च चालवावा लागत होता. असे सर्व चालू असताना सावरकरांवर सरकारची अनेक बंधने चालू होती. इंग्रज सरकार त्यांना अजूनही भीत होते. परंतु लोकमतापुढे झुकून इंग्रजांनी शेवटी त्यांची बिनशर्त सुटका केली. एक महान पर्व संपले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारताचे स्वातंत्र्य जवळ आले. परंतु त्याच वेळी भारताची फाळणी करण्याचे कारस्थानही शिजू लागले. सावरकरांचा देशाच्या फाळणीला प्रखर विरोध होता. भारत अखंड राहिला पाहिजे, त्याचे तुकडे पडू नयेत यासाठी त्यांनी प्राणपणाने विरोध केला. पण शेवटी व्हायचे तेच झाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. आपला देश स्वतंत्र झाला म्हणून एका डोळ्यात हसू तर आपल्या मायभूमीचा तुकडा पडला म्हणून दुसऱ्या डोळ्यांमध्ये अश्रू अशी सावरकरांची गत झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे केवळ हौस-मौज करण्यासाठी नाही. आपणाला अजूनही खूप कष्ट करायचे आहेत. आपला देश प्रबळ आणि अजिंक्य बनविण्यासाठी अधिक शौर्यकृत्य करून दाखविली पाहिजेत. काळ पुढे सरसावत होता. अखंड संघर्ष, कष्ट, त्याग, तुरुंगवास याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी 50 वर्षांहून अधिक काळ त्यांनी झुंज दिली होती. देश स्वतंत्र झाल्याचे पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले होते आणि आता आनंदाने मृत्यूला सामोरे जाण्याचे त्यांनी ठरविले. आपले जीवन कार्य संपल्याची जाणीव झाल्याबरोबर त्यांनी अन्न सोडले. ते फक्त पाण्यावर राहू लागले. काळ जवळ येऊन ठेपला. अखेर 26 फेब्रुवारी 1966 रोजी भारत मातेचे तेजस्वी पुत्र विनायक दामोदर सावरकर स्वर्गलोकी गेले. ज्यांना मोठेपणाची कधीही हाव नव्हती, ज्यांना खूप संपत्ती मिळवावी असेही वाटले नाही, ज्यांनी सदैव देशहिताचीच चिंता केली, राष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी संपूर्ण जीवन खर्ची घातले, देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले, असे सावरकर भारतीयांना सदैव प्रेरणा, स्फूर्ती देत राहतील यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्या स्मृतीला आपले विनम्र अभिवादन. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.